आंब्याचे टाळे काढले आहेत. हे उद्यासाठी आहे दसरा. हार करायचे ते आज रात्रीच बनवून ठेवूया. आणि आता टाळे वगैरे घेऊन जातो घरी. त्यात वाटेत गोंडे दिसले तर आता उद्यासाठी लागणार आहेत, तर आजच घेऊन जातो. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजची सकाळ बघा एकदम मस्त झाली आहे. एक नंबर ऊन पडलाय बघा. पाऊस पडून गेला आहे पण आता बघा ऊन बघा कसलं पडलंय सकाळीच. एकदम असं फ्रेश वाटतंय. बघा किती जोरात ऊन आहे. तर आता ना खाली जातो आणि आज आहे माशाचा वार, त्याने जाऊन मासे घेऊन येऊया. चला. आम्ही हा बघा टेरेसवर आलो आहे. काय मस्त वाटतंय एकदम. डोळे पण उघडत नाहीत एवढं ऊन लागतंय. एक नंबर व्ह्यू आहे बघा. मस्त वाटतं एकदम. पाऊस पडून गेला त्यामुळे बघा सगळं ओलं आहे. आता हे सुकेल उन्हामुळे. चला खाली जाऊया. मासे घेऊन येतो, गाडी घेऊन जाऊया. त्यात वाटेत गोंडे दिसले तर आता उद्यासाठी लागणार आहेत, तर आजच घेऊन जातो. आंब्याचे टाळे काढले आहेत. हे उद्यासाठी आहे दसरा. हार करायचे ते आज रात्रीच बनवून ठेवूया. आणि आता टाळे वगैरे घेऊन जातो घरी. बघा सगळी पानं आणून ठेवली आहे तिथे. आता बघू संध्याकाळी करायला हवं. तर आता ना माशाला तर गेलो होतो मागाशी, पण मासे तर काही मिळाले नाही मला. कारण आज मासे मार्केटमध्ये मासे झाले नाही. एकच बाई बसलेली पण तिच्याकडे पण काही जास्त नव्हतं, म्हणून मग अंडी घेऊन आलो आहे. तर मस्त आज अंड्याचं असेल. मस्त ऑमलेट केलेला आहे. ऑमलेट आणि चपाती. आता लगेच खाऊन घेतो. पूजा करून झाली आहे मस्त. जरा बाजारात पण जायचं आहे. आधी नाश्ता करतो आणि मग बाजारात जातो. आत्ता निघालो आहे, जरा बाजारात जाऊन येतो. आधी गेट उघडतो. ऑरेंज घेऊन आले आहेत. काय म्हणता याला, ऑरेंज आहेत ना. कसलं मस्त आहे. 50 रुपयाला 2. महाग आहे ते. हे बघा मस्त अंड्याची असे भाजीसारखं गेला आहे. चपाती आणि भात नंतर घेतो. तो एक नंबर दिसतंय. जेवण वगैरे तर झालंय माझं. आणि आता मी निघालोय कणकवलीला जायला. तर आता काका येत आहेत, त्यांना घेऊन येऊया. चला. तर आता निघालो आहे, लगेच जाऊया. आणि त्यांच्याकडे ना जरा सामान आहे भरपूर, त्यामुळे म्हटलं जाऊयाच. पाऊस पण लागतोय ना. आता बघूया वाटेत प्रत्येकाने कॉलेजमधनं सुटले असेल तर त्यांना पण घेऊन येऊया. बघतो त्यांना फोन लावतो आधी, बघतो काय म्हणतात प्रत्येकाने. कॉलेज जर त्यांच्या टायमावर जर सुटलं तर म्हणलं त्याला पण घेऊन येऊया. फक्त गाडीत जागा हवी सामान भरल्यानंतर. चला. वातावरण पण तसं बरं आहे, पाऊस नाही पडत आहे. नाही बघा मळबड येते मध्ये मी वाटेत पाऊस कुठे ना कुठेतरी भेटणारच. समोर बघा पाऊस पूर्ण भरला आहे. जोरात पाऊस येणार आहे.
बघा किती कसले ढग भरले आहेत पूर्ण. आणि सांगता येत ना की इथे पाऊस आहे म्हणजे पुढे असेलच, कारण ना काय काय पुढे पाऊस नसतो इथे आणि आपल्या फोंड्यातच इथे पडत असतो. हे बघा मुंगूस गेला. ते बघा आपण आता पोचलोय पाचोबा मंदिराकडे. बघा पाऊस सुरू झाला आहे बारीक बारीक. ते बघा इकडे वातावरण बघा काय बदललं अचानक. मस्त वाटतं एकदम, पण पाऊस वाटतं खूपच जोरात येणार आहे. एक नंबर वाटतंय बघा. बोललो तसं झालं, केवढ्या जोरात आला बघा पाऊस. ते बघा आता आलो मठाकडे. स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे. इथे बघा काय आहे ते, या साईडला जरा जरा ऊन आहे आणि इकडे पाऊस बघा काय पडतोय. बघा इथे बघा करोडात म्हटलं नाही बघा पाऊस नसतो इथे. सगळा पाऊस त्या साईडला फोंडासमध्येच असतो. इथे बघा पाऊस नाही. जरा आपण स्टॉप. पाऊस बघा एकदम पूर्ण थांबला. वातावरण एकदम अचानक बदलतं. हे बघा या साईडला बघा पूर्ण ऊन आहे आणि बघा भात तयार झालाय लोकांचा. पण या पावसामुळे सगळी वाट लागणार आहे. बघा ऊन पाऊस चालू आहे नुसतं. एक नंबर दिसतं बघा. ते असं ना सोनं असल्यासारखं वाटतं बघा, एकदम चमकतं सोन्यासारखं. इथे बघा हे बघा काय वातावरण झालं इथे मस्त. का जरा पण पाऊस पडला नाही इकडे. सगळा पाऊस बहुतेक फोंड्यातच पडतो. कसलं एक नंबर वाटतंय बघा. समोर मस्त स्ट्रेट हायवे आणि ऊन पडलाय. हे बघा एक नंबर आहे. झालो आता आपण पोचलो. आपण जाणवलीत आलो आहे, पुढे कणकवली. पार्सलचं दुकान आहे, तर तिथे जाऊन पार्सल पिक करायचे. ते दुकान उघडं पाहिजे फक्त, नाही तर त्यांनी बाहेर तरी काढून ठेवलेलं पाहिजे पार्सल. काकांचा फोन आला आता, वाटेत येताना ते पार्सल आहेत का बघून ये. नसले तर मग त्यांना फोन करून सांगायला पाहिजे की बाबा फोन करा त्यांना आणि यायला सांगितलं पाहिजे. तर बघतो आहेत काय ते. तर घेतली आहेत किंवा पाठी ठेवली आहेत आणि डिकीट पण टाकली आहेत. तर आता निघतो. काका आल्या स्टेशनला, त्यांना घेऊन येतो पटकन. हे बघा पोचलो आहे कणकवली रेल्वे स्टेशनला. काकांचा फोन आलेला आत्ताच की ते आले आहेत. ते बघा तिथे उभे आहेत. तर आता आलो आहे कणकवली बाजारपेठमध्ये. ते इथे ना जरा प्रिंटर दिला रिपेअरिंगला, तो जरा पिक करायचा होता, रिपेअर झाला आहे. तर आता घेऊया तो आणि जाऊया घरी घेऊन. घरी पोचलो आहे. आता गाडी लगेच पार्क करतो, जातो घरात. तर आता घरी पोचलो आहे, मस्त फ्रेश झालो आत्ताच. तर आता जरा चहा वगैरे पितो. खूप गरम व्हायला लागलं खूपच. आता हे बघा चहा पितो आहे, चहा आणि खारी. जेवण वगैरे तर आलो आहे मी. आणि ना आता उद्या दसरा आहे, जरा लवकर उठायला लागणार. तर मी आता लवकर एडिटिंग करतो आणि झोपतो.
तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.